महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकुलते एक आमदार शरददादा सोनवणे कोणत्या पक्षात जाणार याबाबतची चर्चा गेले 4.5 वर्ष नेहमीच रंगत होती। आता मात्र शरददादा सोनवणे कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित झालं आहे। आमदार शरददादा सोनवणे रेल्वे इंजिन गुंडाळून ठेवून हातामध्ये शिवबंधन बांधणार आहेत। गेले अनेक दिवस शरददादा सोनवणे यांच्याबद्दल वेगवेगळी चर्चा रंगत होती। मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार शिवाजीराव आढळराव यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य प्रकारे समेट घडवून आणलेला आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये आमदार शरददादा सोनवणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 2 दिवसात म्हणजेच 11 तारखेला बहुधा शरददादा सोनवणे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होऊ शकतो। शरददादा सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला काही लोकांचा विरोध होता, मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांना समजून सांगून त्यांचा विरोध कमी केला आहे। 2 दिवसामध्ये शरददादा सोनवणे शिवसेना पक्षामध्ये येऊन हाती धनुष्यबाण घेणार आहे। लोकसभा निवडणुकीला शरददादा सोनवणे यांचा उपयोग खासदार शिवाजीराव आढळराव यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच मतदारसंघासाठी होणार आहे। शरददादा सोनवणे यांचं वक्तृत्व चांगलं आहे। आमदार शरददादा सोनवणे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे किरकोळ काही लोक नाराज झाली तरी एक पक्षाला जुन्नर तालुक्यामध्ये ऊर्जा मिळणार आहे। पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा हा निर्णय पक्ष संघटनेसाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स।